रामकृष्ण हरी नर्मदाहार नर्मदा परिक्रमा पाय करत असताना हा हे बरगाव आहे आणि इथं बघा सिलगी नदी संगम आहे बरं का. खूप छान संगम आहे हा आणि मा नर्मदेला जाऊन मिळते 22 किलोमीटरवर. हरार नर्मदे आमचा आता गुलाबी थंडीत प्रस्थान झाला. हरार नर्मदे चला चला जात होत नाही. हरार नर्मदे. नर्मदा परिक्रमा पाय करत असताना आता हा घाट लागलेला आहे. हा बरगाव घाट आहे. बरगावपासून 2 किलोमीटर आलेलो आहे पुढं आणि दुपार भोजन आमचा आनाखेडा आहे. संध्याकाळी मुक्काम आमचा विक्रमपूर आहे. 20 ते 22 25 किलोमीटर अंतर आहे. 25 किलोमीटर. आता सिलगी नदी संगम गेला आणि हा घाट लागलेला बघा. खूप घनदाट दाढी आहे. आता अमरकंठ जसं जवळ येईल तर तसं हे वळणाचे रस्ते आणि थंडी वाढत चाललेली बघा. खूप थंडी हवेत गारवा आहे. आकाश स्वच्छ आहे. आज सूर्यनारायण दर्शन देणार आहे काय म्हणतात. माझे आपले सहकारी पुढे गेलेले आहे सगळे. हे वळणाचे रस्ते असे खूप छान प्रवास आहे सकाळचा गुलाब थंडीमध्ये बघा. आता हा पुढे जाऊन आता सपाट रस्ता लागतो यार बघा. ही खाली नदी सिलगी नदीचं संगम आहे. पुढं महानर्मदेला जाऊन मिळते. खूप छान असा रम्य वातावरणामध्ये आमचा प्रवास चालू होते. आमचे सहकारी सगळे पुढे चाललेले आहेत आणि खूप आनंदात प्रवास चाललेला आहे बघा. आज 77वा दिवस आहे. खूप छान अशी थंडी आहे. खूप छान असा रस्ता आहे. खूप छान असं वातावरण आहे आणि खूप छान असं सोबती आहे बघा. सत्संग होतो, भजन होतं आणि एकदम आनंदामध्ये हा प्रवास. किती 77 दिवस गेलेत कळून आले नाही. पुढे 30 ते 35 दिवसाचा प्रवास शेष आहे आमचा. अमरकंटक अवघं 5 दिवसावर आलेलं आहे. अमरकंटक शिवरात्रीच्या आधी आम्ही पोहोचतोय. खूप आनंद आहे. खूप ऊर्जा मिळते शहरामध्ये चालण्याला आणि खूप नर्मदामय शक्ती देते. तिचेच उपकार आहे काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागवेती. हरार नर्मदे हर. बघा आमचे सहकारी सगळे आलेले. नर्मदे हार नर्मदे हार. बघा हे घाट आहे. एकामागे एक 2 घाट गेलेले आणि माझ्या समेत यादव भाव आहेत आणि खूप घनदाट जंगल आहे बघा. अमरकंटक आणि दिंडोरी जिल्हा आहे आणि खूप असा चालायला ऊर्जा भेटते. थंडी आहे आज. खूप घनदाट जंगल आहे अमरकंटक दिंडोरीचं. आजचा नर्मदा परिक्रमा पाय करत असताना 77वा दिवस आहे आणि खूप असा विजन मार्ग आहे. लोकवस्ती विरळ आहे. गावं छोटे छोटे. सूर्यनारायण आज खूप छान असं दर्शन देतोय झाडातून डोकून आणि रस्ता एकदम छान आहे बघा. चालायला ऊर्जा भेटते. खूप असा चढ उतार आहे घाट आहे हा आणि खूप लांबणीव आहे बघा. आज स्वच्छ सूर्याचा प्रकाश आहे. आल्हाददायक वातावरण आहे. थंडी आहे खूप आणि जवळ 10 किलोमीटर आलेलो आहे बघा. आता घाट उतरायला आहे. आता 2 घाट चढून आलो. आमच्या समेत जादू बाबा आहे, गुलेताई आहे. गोरक्षाया नर्मदे आदेश आदेश. आमेरा गाव आहे आणि जवळजवळ 9 किलोमीटर 10 किलोमीटर आलेलं आहे बरगावपासून. हे जरा थोडं मोठं गाव आहे. खूप इथं पण सेवा राहते. चहा नाश्ता आणि पुढं आता नर्मदे हार बाबा. नर्मदे हार नर्मदे हार. हे बघा हे दुकान आहे गाव आहे. पुढं असे काही नर्मदा परिक्रमा असेल अडचण येत नाही. चहा नाश्ता असो किंवा कुठले चप्पल जर तुटली असली तर. हे गाव आहे. दुर्गम भाग आहे. जंगल मार्ग आहे परंतु हे गावागावामध्ये खूप छान अशी सेवा आहे आणि नर्मदा परिक्रमा करता निवास पण आहे इथं. खूप छान असं गाव आहे आमेरा. बजरंगबली बघा हे आमेरा गाव आहे आणि इथं नर्मदा पुरण झालेलं आहे. आता नर्मदा जयंतीच्या टायमाला खूप छान सेवा आहे इथं बघा. अरे चहा नाश्ती सेवा इथं. हरार नर्मदा. हे अन्नक्षेत्र आहे सदाव्रत आहे आणि या आश्रमामध्ये नर्मदा परिक्रमाची सेवा केली जाते. आनाखेडा गाव आहे आणि जवळजवळ 18 ते 19 किलोमीटर आता सकाळमध्ये प्रवास झालेला आहे आमचा बरगाववरून. खूप छान असं गुलाबी थंडी प्रवास झाला. आता सकाळचे 11:30 वाजलेले. आता या आश्रमामध्ये आमचं दुपार भोजन आहे. चला तर आश्रमात जाऊया आता बघा. खूप छान असा आश्रम आहे हा. नर्मदा परिक्रमा करता निवासस्थान आहे. दुपार भोजन आहे. हरार नर्मदे आशुतोष महादेव भगवान आहे. हरार नर्मदे नंदकेश्वर महादेव भगवान आहे. आशुतोष. सीताराम 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 राम सीताराम सीताराम सीताराम. हा सीताराम सीताराम. हे गाव आहे विक्रमपूर. आता 3:45 वाजलेले आणि विक्रमपूर या गावात आमचा 24 रात्री राहील. खूप छान प्रवास झाला. सकाळपासून 22 ते 24 किलोमीटर आलेले आहे बघा. खूप छान असे गाव आहे आणि नर्मदा परिक्रमा करता इथं निवास आहे. पुढं भोलेनाथाचं मंदिर आहे आणि मंदिराच्या सामने आमचा मुक्काम राहील निवास. आज 24 रात्री. आज 77 दिवस झालेत.
राम सीता 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 राम सीताराम 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 नर्मदे यार